राज्यामध्ये पहिलीपासूनच हिंदी सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासूनच अंमलबजावणी सुरू आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमामध्ये भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 पासून म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासून मराठी इंग्रजी बरोबरच हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आलेली आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमामध्ये भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चेतन, मराठी इंग्रजी आणि आता हिंदी भाषेचा देखील समावेश करण्यात आलेला आहे, सविस्तर। नक्कीच तेजस, पाहिलं तर इंग्रजी आणि मराठी याच्या पाठोपाठ आता पहिलीपासूनच हिंदी देखील आता सक्तीची करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं पाहायचं झालं तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 म्हणजेच यंदापासूनच ही अंमलबजावणी होताना आपल्याला पाहायला मिळणार असून या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी असेल, इंग्रजी असेल, यासोबत हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर आलेली आहे। त्यासोबत आपण पाहिलं तर भाषा संवर्धनाला देखील यामध्ये विशेष महत्त्व देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले तपशील जाणून घेऊ।